पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. तेल अविव येथील बेन ग्युरियन एअरपोर्ट विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारत अभिवादन केले. पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आज पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेचे म्हणजेच नेसेटचे संबोधन करणार आहेत. असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. दौऱ्यादरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, कृषी आणि जल व्यवस्थापन या क्षेत्रांतील सहकार्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेतन्याहू जेरुसलेममधील याड वाशेम होलोकॉस्ट स्मारकला भेट देणार आहेत. त्यानंतर द्विपक्षीय बैठक होईल आणि संभाव्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान इस्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र द जेरुसलेम पोस्ट ने पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विशेष पहिल्या पानावर नमस्ते आणि शालोम असा उल्लेख केला आहे. भारत इस्रायल संबंधांना नवी दिशा देणारा हा दौरा ठरेल का? आता याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.